साठी सतत येणारा प्रश्न म्हणजे गायी दिलेल्या असतात किंवा 4 पायाची जनावरे दिली असतात किंवा 2 पायाची माणसं दिली असतात किंवा कोंबडी आणि गायी दिलेल्या असतात. तर आपल्याला याच्यामध्ये एक प्रश्न दिलाय त्यांनी, एका शेतात काही गुराखी आणि गायी उभ्या आहेत, त्या सर्वांच्या डोक्यांची संख्या 32 आणि पायाची एकूण संख्या 100 आहे, तर त्या शेतात किती गायी आहेत? प्रश्न एकदम सोपा आहे, शॉर्ट ट्रिक साहित्यासाठी. एल भागिले 2 वजा एच, म्हणजे एल म्हणजे पाय, लेग भागिले 2 आणि एच म्हणजे हेड म्हणजे डोके. आता इथं पायाची संख्या किती दिली आपल्याला? पायाची संख्या एकूण पायाची संख्या दिलेली आहे 100 भागिले 2 वजा एच, हेड किती, डोक्याची संख्या किती? 32. म्हणून 2 पंचे 10, शून्याला 0. म्हणून आता या ठिकाणी काय करायचं, 50 वजा 32 बरोबर 18. ज्यावेळेस आपल्याला वजा करतो त्यावेळेस आपल्याला कधीही 4 पाय ज्याला असतील त्याची संख्या निघते. तर आता या ठिकाणी त्या शेतात त्या ठिकाणी गायीची संख्या 18 आहे. मग आता इथं त्यांनी गायीची संख्या विचारली, गायीची संख्या 18 निघलेली आहे. मग आता 18 निघाल्यानंतर आपल्याला जर कदाचित हाच प्रश्न वेगळा आला तर त्या शेतात गायी आणि गुराखी यांची संख्या किती आहे, जर प्रश्न वाढवला गुराखी पण किती आहेत असं जर विचारलं, त्यावेळेस आपली एकूण डोक्याची संख्या किती? 32 वाजा त्यातून किती जातील? 18. तर या ठिकाणी 32 मधून 18 गेले, आलेलं उत्तर आपलं ते असेल. कमेंट मध्ये सांगा काय उत्तर, मग कमेंट मध्ये सांगा की गुराख्यांची संख्या किती असेल. साठी सतत येणारा प्रश्न म्हणजे गायी दिलेल्या असतात किंवा 4 पायाची जनावरे दिली असतात किंवा 2 पायाची माणसं दिली असतात किंवा कोंबडी आणि गायी दिलेल्या असतात. तर आपल्याला याच्यामध्ये एक प्रश्न दिलाय त्यांनी, एका शेतात काही गुराखी आणि गायी उभ्या आहेत, त्या सर्वांच्या डोक्यांची संख्या 32 आणि पायाची एकूण संख्या 100 आहे, तर त्या शेतात किती गायी आहेत? प्रश्न एकदम सोपा आहे, शॉर्ट ट्रिक साहित्यासाठी. एल भागिले 2 वजा एच, म्हणजे एल म्हणजे पाय, लेग भागिले 2 आणि एच म्हणजे हेड म्हणजे डोके. आता इथं पायाची संख्या किती दिली आपल्याला? पायाची संख्या एकूण पायाची संख्या दिलेली आहे 100 भागिले 2 वजा एच, हेड किती, डोक्याची संख्या किती? 32. म्हणून 2 पंचे 10, शून्याला 0. म्हणून आता या ठिकाणी काय करायचं, 50 वजा 32 बरोबर 18. ज्यावेळेस आपल्याला वजा करतो त्यावेळेस आपल्याला कधीही 4 पाय ज्याला असतील त्याची संख्या निघते. तर आता या ठिकाणी त्या शेतात त्या ठिकाणी गायीची संख्या 18 आहे. मग आता इथं त्यांनी गायीची संख्या विचारली, गायीची संख्या 18 निघलेली आहे. मग आता 18 निघाल्यानंतर आपल्याला जर कदाचित हाच प्रश्न वेगळा आला तर त्या शेतात गायी आणि गुराखी यांची संख्या किती आहे, जर प्रश्न वाढवला गुराखी पण किती आहेत असं जर विचारलं, त्यावेळेस आपली एकूण डोक्याची संख्या किती? 32 वाजा त्यातून किती जातील? 18. तर या ठिकाणी 32 मधून 18 गेले, आलेलं उत्तर आपलं ते असेल. कमेंट मध्ये सांगा काय उत्तर, मग कमेंट मध्ये सांगा की गुराख्यांची संख्या किती असेल.